नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, तुम्ही तुमच्या भविष्याचा निर्णय करणाऱ्या एका निकालाची आतुरतेने वाट पाहताय, पण तुम्हाला उत्तरादाखल फक्त शांतता मिळते. हे आज हजारो विद्यार्थ्यांचं वास्तव आहे. आज आपण पाहणार आहोत DMER 2025च्या रखडलेल्या गुणवत्ता यादीची कहाणी आणि त्यातून उभं राहिलेलं एक अनोखं डिजिटल आंदोलन. चला तर मग सुरू करूया. या आंदोलनाची सुरुवातच या एका वाक्याने होते आणि यातच सगळं काही आलंय. हे फक्त एक वाक्य नाहीये. यात विद्यार्थ्यांची तळमळ, त्यांचा संताप आणि त्यांची एकजूट दडली आहे. या एका ओळीतूनच आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं. चला याच्या मुळाशी जाऊया आणि बघूया नेमकं काय घडलंय. तर सगळ्यात आधी समजून घेऊया की मूळ समस्या तरी काय आहे. हा जो विलंब झालाय तो इतका मोठा आणि गंभीर मुद्दा का बनला आहे? 25 दिवस. 25 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. स्पर्धा परीक्षांच्या जगात जिथे एक एक दिवस महत्त्वाचा असतो, तिथे जवळपास 1 महिना वाट पाहणं म्हणजे काय हे त्या विद्यार्थ्यांना विचारा. केवढं मोठं मानसिक ओझं असेल त्यांच्यावर. आणि DMER 2025च्या गुणवत्ता यादीची ही प्रतीक्षा काही संपायचं नाव घेत नाहीये. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात विद्यार्थ्यांची काहीच चूक नाहीये. त्यांनी त्यांचं काम एकदम चोख बजावलंय. परीक्षा दिली, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली, सगळी आवश्यक कागदपत्रं वेळेवर सादर केली. म्हणजे त्यांच्याकडून जे काही अपेक्षित होतं ते सगळं त्यांनी केलंय. आता सगळं काही प्रशासनाच्या हातात आहे आणि नेमकं तिथेच गाडी अडकलीय. आणि एवढी सगळी वाट पाहून, एवढा त्रास सहन करून विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून उत्तर काय मिळतं माहितीये? फक्त 2 शब्द. वेट करा, सिस्टीममध्ये आहे. हे काय उत्तर झालं का? असं उत्तर ऐकून कोणाच्याही मनात गोंधळ आणि निराशाच वाढेल, नाही का? पण हा फक्त एक प्रशासकीय विलंब नाहीये. नाही, याला एक मानवी बाजू आहे आणि त्याची एक खूप मोठी किंमत आहे जी हे विद्यार्थी मोजत आहेत. चला बघूया या विलंबाचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतोय. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. आमच्या भविष्याचा गळा दाबतोय. हे फक्त शब्द नाहीत मित्रांनो. ही हजारो विद्यार्थ्यांची वेदना आहे, त्यांची हतबलता आहे. त्यांना अक्षरशः असं वाटतंय की त्यांचं भविष्य त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारात जातंय. आणि याचे परिणाम बघा किती गंभीर आहेत. अनेक विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. घरच्यांचा दबाव प्रचंड वाढतोय. अनेकांनी शिक्षणासाठी कर्ज घेतलंय, त्याचा डोंगर उभा राहिलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, करिअरची वयोमर्यादा जवळ येतेय. संधी हातातून निसटते की काय अशी भीती आहे. एवढं सगळं होत असताना DMER कडून काय मिळतंय? तर फक्त शांतता, मौन. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ते काही उपकार किंवा दया मागत नाहीयेत. नाही, ते त्यांचा हक्क मागत आहेत. त्यांना काय हवंय? फक्त 2 गोष्टी. 1, गुणवत्ता यादीची एक पक्की तारीख सांगा आणि 2, ही सगळी प्रक्रिया पारदर्शक ठेवा. आणि हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पण आता फक्त वाट बघून चालणार नाही, हे विद्यार्थ्यांना कळून चुकलंय. म्हणूनच त्यांनी आता एक सक्रिय आणि संघटित पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूया त्यांनी कोणता मार्ग निवडला आहे. त्यांनी याला नाव दिले आंदोलन. आंदोलन म्हणजे काय? तर न्यायासाठी एक संघटित लढा. ही काही साधीसुधी तक्रार नाहीये. हा एक विचारपूर्वक सुनियोजित केलेला लढा आहे. आणि या लढ्यासाठी त्यांनी निवडलेले शस्त्र आहे डिजिटल. ह्या आंदोलनाचं प्रमुख शस्त्र आहे ईमेल बॉम्बिंग. म्हणजे काय? तर हजारो विद्यार्थी एकाच वेळी एकाच ठिकाणी ईमेल पाठवून प्रशासनाचं लक्ष वेधून घेणार. ही एक डिजिटल रणनीती आहे, व्यवस्थेला जागं करण्यासाठी. यामागे एक जबरदस्त लॉजिक आहे, एक प्लॅन आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 5,000पेक्षा जास्त ईमेल गेले की ही फाईल टेबलवर येईल. 10,000पेक्षा जास्त ईमेल गेले तर कॅबिनेटमध्ये यावर चर्चा सुरू होईल. आणि जर 25,000पेक्षा जास्त ईमेल गेले तर सरकारला अधिकृत आदेश काढायलाच लागेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि त्यांचं टार्गेट थेट आणि स्पष्ट आहे, मुख्यमंत्री कार्यालय. यासाठी त्यांनी आयुक्तांचा हा ऑफिशियल ईमेल ID निवडला आहे, जेणेकरून हा विषय थेट सर्वोच्च पातळीवर पोहोचेल आणि त्यावर तातडीने कारवाई होईल. तर मित्रांनो, आता हे स्पष्ट झालंय की हा लढा फक्त एका मेरिट लिस्टपुरता राहिलेला नाही. या लढाईत हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य, त्यांची स्वप्न आणि त्यांची अनेक वर्षांची मेहनत पणाला लागली आहे. आणि हे वाक्य या आंदोलनाचं सार सांगतं. आज तुमचा एक ईमेल उद्या हजारो विद्यार्थ्यांसाठी नोकरी बनू शकतो. किती मोठी ताकद आहे या विचारात. एक छोटीशी वैयक्तिक कृती म्हणजेच एक ईमेल कसा मोठा आणि सामूहिक बदल घडवू शकते हेच यातून दिसतंय. त्यामुळेच ह्या संपूर्ण आंदोलनाचा उद्देश ह्या एकाच घोषणेमध्ये सामावलेला आहे. त्यांची मागणी अगदी स्पष्ट आणि थेट आहे. DMER 2025 गुणवत्ता यादी, आम्हाला न्याय हवा, बस, दुसरं काही नाही.
याच आंदोलनाच्या माहितीसोबत हा एक UPI QR कोड सुद्धा समोर आला आहे. आणि मित्रांनो, याच निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते. अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आमची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम खरोखरच उपयुक्त आणि महत्त्वाचं वाटत असेल तर या QR कोडद्वारे तुम्ही आम्हाला एक छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुमची छोटीशी मदत आम्हाला असं काम पुढे चालू ठेवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. पण हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आजच्या या डिजिटल जगात जिथे प्रत्येकजण आपापला आवाज उठवत आहे, तिथे असा संघटित डिजिटल प्रयत्न खरंच व्यवस्थेला हलवून विद्यार्थ्यांचं भविष्य बदलू शकतो का, यावर नक्की विचार करा. आणि हो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.